आधी आपण आदित्य ठाकरे यांच्या अल्बम प्रकाशनाबद्दल पाहिलं. सर्जनशील क्षेत्रातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचा तो प्रयत्न होता. पण त्यानंतर त्यांच्या प्रवासाने एक वेगळंच वळण घेतलं. राजकीय घराण्यात जन्म झाला असला तरी ते फक्त नावावर थांबणारे नव्हते. महाविद्यालयीन काळातच त्यांनी सार्वजनिक विषयांवर आपली भूमिका मांडायला सुरुवात केली. तरुण वयातच विविध प्रश्न घेणारा चेहरा म्हणून अनेकांनी त्यांच्याकडे पाहायला सुरुवात केली. ही केवळ प्रतिक्रिया नव्हती, तर पुढे येणाऱ्या राजकीय प्रवासाची चाहूल होती. आणि मग आला तो मोठा क्षण, शिवसेनेचा दसरा मेळावा. शिवसेनेच्या सर्वात महत्त्वाच्या व्यासपीठावर बाळासाहेब ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांना पुढे आणलं. हजारो कार्यकर्त्यांसमोर घडलेला तो क्षण केवळ परिचय नव्हता, तर पुढच्या पिढीच्या आगमनाची घोषणा मानली गेली. एका बाजूला तरुणाईशी जोडणारा चेहरा, दुसऱ्या बाजूला मोठ्या वारशाची साथ. त्यामुळे त्या दिवसानंतर महाराष्ट्र त्यांच्या दिशेने नव्या नजरेने पाहू लागला. अल्बमपासून आंदोलनापर्यंत आणि तिथून मोठ्या व्यासपीठावरील स्लेर प्रवेशापर्यंत आदित्य ठाकरे यांचा प्रवास नवं वळण घेत होता. वारसा त्यांना मिळाला होता, पण त्या वारशाला स्वतःच्या कामाची ओळखही त्यांनी जोडली. आणि ही तर फक्त